परिवर्तनाचे उत्सव. लेखिका विद्या बाळ. महाराष्ट्रातल्या गेल्या 25-30 वर्षात स्त्रीमुक्तीच्या विचाराशी जोडल्या जाणाऱ्या नावातील अग्रगण्य नाव 1964 पासून स्त्री मासिकाच्या संपादन कार्यात सहभागी. 1983 ते 1986 स्त्री मासिकाच्या पूर्णवेळ संपादिका, मिळून साऱ्या जणी मासिकाच्या संस्थापिका व 1989 पासून आस्थागायत संपादिका, नारी समता मंचच्या संस्थापिका. कमला की हे चरित्र, वाळवंटातील वाट ही कादंबरी व शोध स्वतःचा हे स्फुटलेखन प्रसिद्ध. स्त्रियांच्या समस्या व विकास याविषयी विशेष आस्था. प्रस्तुत लेख त्यांच्या साकव या संपादकीय लेख संग्रहातून घेतला आहे. निसर्गातील ऋतू बदलानुसार जे उत्सव साजरे केले जातात त्यात काळानुसार परिवर्तन आवश्यक आहे. हे परिवर्तन डोळस विचारपूर्वक कसे होईल हा विचार प्रस्तुत लेखात लेखिकेने मांडला आहे. हवामानातला बदल जाणवायला लागला आहे. थंडी निरोप घेता घेता उत्तर रात्रीपुरती सोबत करते आहे आणि दिवसा उन्हाळ्याची ललकारी देणारी उन्हाची तीव्रता चटके देऊ लागली आहे. एकीकडे पतझड सुरू आहे. अंगण, रस्ते पिवळ्या धमक पण वाळक्या पानांनी भरून जात आहेत. दुसरीकडे अशोकाची, वरुणाची, शिरीषाची अशी कितीक झाडं तेजस्वी पालवीनं झगमगून उठत आहेत. आंब्याचा मोहोर, कोकिळेचा लकेरी, उसाची गुराळं, कलिंगडांचे ढीग, द्राक्षांचे घोस ही सगळीच वसंत ऋतूच्या स्वागताची चाहूल खरोखरीच मला मोहरून टाकते आहे. वारासुद्धा बदलल्यासारखा वाटतो आहे. निसर्गानं घेतलेलं हे वळण आहे. या ऋतू बदलाला साजेसे काही सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम याच दिवसात साजरे होतात. माझं मन या ऋतूमधल्या नव्या वळणाबरोबर धुमारल्यासारखं चैतन्यमय झालं आहे. पण या चैतन्याला नकोसे धार्मिक, सांस्कृतिक रंग चढवले जात आहे. या जाणीवेनं मी अस्वस्थ होत आहे. मला या ऋतूबदलाचा आनंद छानशा उत्साहानं मित्रमैत्रिणींबरोबर एकत्रितपणे साजरा करावासा वाटतो आहे. पण त्याचं पारंपरिक स्वरूप मात्र बदलण्याची गरज वाटते आहे. परंपरा केवळ जुनी म्हणून मला नाकारायची नाही. उलट तिनं घेतलेली ऋतूबदलाची दखल मला अतिशय संवेदनशील कृती वाटते. पण या कृतीमधला संकुचितपणा, त्यातला भेदाभेद, त्यातला आपपरभाव मला फार त्रासदायक वाटतो. स्त्रियांच्या मनात हे हळदी कुंकुवाचे, चैत्रगौरीच्या स्वागताचे दिवस आहेत. या समारंभात स्त्रियांमधल्या फक्त सौभाग्यवती म्हणजे पती हयात असलेल्या स्त्रियांना बोलावलं जातं. त्यातही बहुधा आपल्या जातीतल्या सुवासिनींना बोलावलं जातं. शहरात चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. पण मोठा पसारा अशक्य असेल तर निदान 5 सवाष्णींपुरतं सर्व काही करण्याची पद्धत शहरात दिसते. आणि गावात, शहरांपासून सर्वदूर खेड्यात चैत्रगौर नाही तरी हळदी कुंकू हा उपक्रम स्त्रियांना एकत्र आणण्यासाठीचं साधन म्हणून उपयोगात आणला जातो. असा हळदी कुंकवाचा उपयोग सामाजिक कार्यकर्त्यांपासून निवडणुकीच्या प्रचारापर्यंत सगळ्यांकडून केला जातो. इथेच मला काही भिंती ओलांडून काही दरवाजे खुले करण्याची सूचना, विनंती करावीशी वाटते. साऱ्या जातीपातींचे, धर्मांचे अडसर तर ओलांडायचेच, पण त्या जाती जमातीत सुद्धा बायाबायांमधले नवरा असलेली, नसलेली, मुलं असलेली, नसलेली असे जे कोत्या मनानं केलेले भेदाभेद आहेत हेही ओलांडून पार करायचे. आणि मग जातीधर्मांशी, लिंगभेदांशी चिकटून न बसता निसर्गाशी नातं जोडायचं. म्हणजे वसंत ऋतूचा वसंतोत्सव करायचा. उत्तरायण सुरू होतं तेव्हा रात्रीपेक्षा मोठ्या होत जाणाऱ्या दिवसाचं, प्रकाशाचं स्वागत करायचं. पिकं तयार झाल्यावर नव्या धनधान्याच्या राशींभोवती आनंद साजरा करायचा. असे ऋतुचक्राच्या सोबत वाटचाल करत करत निसर्गाशी, पर्यावरणाशी
नातं सांगत आनंदाचे प्रसंग, त्यासाठी निमित्त शोधायचं. या सगळ्या मागे माझ्या मनात काही निश्चित उद्दिष्टे आहेत. जुन्या सणवार व्रतांमागे असलेली धर्मविशिष्टता आपल्याला दूर ठेवता येईल. केवळ आपल्याच जाती धर्मांच्या मर्यादा सांभाळत जे मोजकेच सणवार साजरे केले जातात, त्यात इतर जाती धर्मांच्या सुंदर कल्पनांची भर पडेल. जाती धर्माच्या आणि स्त्री पुरुष अशा लिंगभेदाच्या पलीकडे जात सगळ्यांना सामावून घेणारी निमित्त आपण कल्पकतेनं शोधून साजरी करू शकू. हे सुचवतानाच मला एका धोक्याची सूचनाही द्यायची आहे. या प्रकारच्या माणसांना एकत्र आणणाऱ्या या आनंदोत्सवामध्ये आपण काही अडसर पार करणार असलो तरी काही मर्यादा आपणच आपल्यासाठी आखायच्या आणि पाळायच्याही आहेत. याची खुणगाठ मनात पक्की हवी. हे उत्सव आवाज किंवा गर्दी या दोन्ही मुद्द्यांवर उपद्रवकारक ठरता कामा नयेत. या गर्दीची रस्त्यावरच्या रहदारीला अजिबात अडचण होणार नाही इतकं त्याचं स्वरूप विकेंद्रित असायला हवं. आनंदोत्सवांचं विकेंद्रीकरण करून आपापल्या घराअंगणाच्या, सोसायटीच्या किंवा समाज मंदिराच्या बाहेर या आनंदाची उधळमाधळ, सांडलवण अजिबात होता कामा नये, हे मला आग्रहपूर्वक मांडावंसं वाटतं. याचं कारण आजकाल लग्नांच्या वराती, भाद्रपदातला पारंपरिक गणेशोत्सव, शिवाय माघातली गणेश जयंती, महाशिवरात्र, दिवाळी, नवरात्र असे जुन्याबरोबरच नव्यानं सामील झालेले उत्सव शहाण्या माणसाला वेड लागेल अशी परिस्थिती निर्माण करतात. त्यातच कॉलेजमध्ये मनाई झालेले किंवा स्वतंत्रपणे साजरे होणारे ट्रॅडिशनल डे सारखे सोहळे आणखी भर घालतात. माझी सूचना, माझी विनंती सर्व धर्मीयांसाठी, सर्व जाती जमातींसाठी आणि सर्व स्त्री पुरुषांसाठी आहे. कुणाकुणाला यामध्ये आपली स्वतःची आयडेंटिटी किंवा बहिणाबाईंच्या शब्दात निजखूण हरवते असं वाटतं. मला वाटतं की हा सवयीचा आणि मनावरच्या वर्षानुवर्षांच्या संस्कारांचा परिणाम आहे. स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी केवळ लग्न, नवरा, जात, धर्म यांचाच आधार उपयुक्त आहे की आपले विचार, आपलं वागणं, आपल्या जवळचं एखादं कौशल्य, एखादी कला, एखाद्या कामाची बांधिलकी यामुळेही आपली ओळख स्पष्ट होते. आपण कुणाचे कुणीतरी नातेवाईक अशी ओळख अर्थपूर्ण की आपण स्वतःच अमुक अमुक हे अर्थपूर्ण आणि महत्त्वाचं? आपल्या भावना, नाती आपल्या मनात, आपल्या घरात असतातच. सार्वजनिक जीवनात स्वतःच्या खुणेचं चिन्ह आपणच उभं करायचं ठरवलं तर माणूस, हीच जात, हाच धर्म, हीच ओळख पुरेशी नाही. कशासाठी कुणाच्या बहुसंख्येचा कुणाला गर्व हवा आणि कशासाठी कुणाच्या अल्पसंख्येचं भय बाळगावं किंवा भांडवल करावं? वसंत ऋतूच्या चाहुलीनं मोहरलेलं माझं मन हेच सांगतंय की या असहिष्णू, धर्मांध, संस्कृतीच्या बुरख्याखाली स्त्रियांवर, दलितांवर, साऱ्या दडपलेल्या माणसांवर दहशतीचा बुलडोजर फिरवणाऱ्यांना आपण साऱ्यांनी एकत्रितपणे विरोध करायला हवा. पर्यायी संस्कृती, पर्यायी जीवनशैली, पर्यायी विकासशैली यांचा विचार करायला हवा. नेहमीप्रमाणेच त्याची सुरुवात स्वतःपासून करत एकमेकांशी संवाद साधत आपल्या पक्षांचा थवा वसंत ऋतूतल्या सुखावणाऱ्या वाऱ्यावर उडायला आणि झुलायला हवा. शब्दार्थ: परिवर्तन, बदल, चैतन्यमय, उत्साहमय, आमिष, प्रलोभन, धुमारणे, फुलणे, कोत्या, संकुचित, निजखूण, स्वत्व, स्वतःची ओळख.